कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवा, माझ्या मनात काय आहे तू तर जाणतोच. माझ्या सगळ्या मुलांचं खूप खूप भलं व्हावं, त्यांना त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये यश मिळावं, बस एवढीच इच्छा आहे माझी. गेल्या वेळेला ऑडिशनच्या वेळेला लीलाच्या बाबतीमध्ये जे काही घडलं त्यामुळे ती खूप घाबरली आहे देवा. पण तरी खचून न जाता तिनं नव्या जोमानं पुन्हा सुरुवात केली. तिला तिच्या कामामध्ये यश मिळू दे देवा, एवढंच मागणं आहे. वहिनी, मी स्पेशली बेबीसाठी शिरा बनवते, त्याला आवडतो ना. आणि आम्ही प्रमोदसाठी खीर बनवते. अरे वा, तुम्ही आज सकाळी सकाळी किचन मध्ये, छान वाटलं. हो आजी, आज दिवस खूप महत्वाचा आहे ना, म्हणून. खरंच महत्वाचं आहे ग. इतकं सगळं घडूनही पुन्हा जिद्दीनं उभं राहणं सोपं काम नाहीये. हो ना, पण आमचा सगळा डबा बनवून झालाय. हा. माझं पण अभिषेक करून झालंय. आता सगळं चांगलं होईल बस. अच्छा, तुम्ही अभिषेकाचा प्रसाद द्यायला आलाय? द्या. हो, आधी उत्सव मूर्तींना देऊया. लीला, लीला बेबी ते लीलाचं आज ऑडिशन आहे ना, म्हणून मी अभिषेक केला. म्हणजे तुम्ही प्रमोद आणि विराटच्या डील बद्दल विसरला होतात ना? नाही लक्ष्मी, सरस्वती असं कसं विसरेन मी, सांगा बघू. पण आजी, अभिषेक तर तुम्ही लीलासाठीच केला ना. लीलाच्या बाबतीमध्ये मागे जे काही घडलं ना बाळा, ते पुन्हा घडू नये, बस यासाठी देवाकडे साकडं मागितलं आणि अभिषेक केला. पण प्रसाद तर तुम्ही लीलासाठी. आजी, हा आजी अहो बघा, मी ना किती ठरवलं ना की पटापट तयारी करायची, तरी उशीर होतोच शेवटी. मला 9:30ला पोचायचंय, 9 वाजलेत. एक काम करते, पटकन ज्यूस पिते आणि पळते. का फक्त ज्यूस पिऊन? अगं सगळं स्वयंपाक तयार आहे. हे घे, आधी तू हे खा. लक्ष्मी, सरस्वती, लीलासाठी पण डबा भरा. हा आजी. पण आजी, आम्ही हा सगळा स्वयंपाक प्रमोद आणि विराटसाठी केलाय. हा. हो, पण त्यांना तर 11 वाजता जायचंय ना, अजून भरपूर वेळ आहे. आपण शेफला सांगूया आणि त्यांच्यासाठी काहीतरी खास बनवूया छानपैकी. हा आजी, लीलाला लवकर जायचंय ना. शेफ ना का आजी? नाही म्हणजे आम्ही एवढा सगळा स्वयंपाक इतक्या प्रेमाने, इतक्या मनापासून आमच्या नवऱ्यांसाठी केलाय. तो लीलाईंना द्यायचा. लीलाला लवकर जायचंय ना, म्हणून. नाही ठीक आहे, द्या हिलाच. सरस्वती ऐक ग, एवढं काय रागवायचं बाळा. जाऊ दे, चला आता तू तिकडे लक्ष नको देऊस बाळा, तू तुझ्या कामावर फोकस कर. हा ठीक आहे, ये ज्यूस पी. अरे दुर्गा, थांब 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 थांब. काय? प्रसाद घे. बरं झालं तू आलीस. लीलासाठी जरा डबा भर बाळा. मी? हो, भरतेस ना. हो. काही नाही, कठीण आहे सगळं. तू इथे संकटांवर मात करून पुढे चालली आहेस, याचं त्यांना काही वाटत नाही. अहो आजी, मी सांगू का तुम्हाला, आपण कसं कुठली चांगली गोष्ट असली की तिला काळी तीट लावतो, नजर लागू नये म्हणून, तसंच समजायचं. आता दिवसभरात काही वाईट होणार नाही माझ्या बरोबर. तुझं हे सकारात्मक दृष्टिकोन असतो ना प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा, तो मला खूप आवडतो. ह्याचं क्रेडिट पण तुमचंच आहे. हो, तुम्हीच म्हणता ना, मन प्रसन्न असलं की सगळं छान होतं. मन प्रसन्न ठेवायचं. बरे, आता पटकन ज्यूस पिते आणि पळते. आले. झालं.
बरं झालं आता लीला उपाशी राहणार नाही, बिचारीच्या पोटामध्ये काहीतरी जाईल. प्रत्येक गोष्टीमध्ये ना चांगलंच शोधत असते ही मुलगी. हे तिच्याकडनं शिकण्यासारखं आहे. बरं हा प्रसाद सगळ्यांना वाढवायचा. झालं. आजींचं लीला पुराण सुरू झालं. म्हणजे आमच्यात काहीच शिकण्यासारखं नाहीये का? असं कसं म्हणू शकतात या? अभि निघूया ना. लीला एक मिनिट. थँक गॉड तू आलीस. हे बघ, नीट लक्ष देऊन बघ. हे मी माझा नंबर एमर्जन्सी कॉन्टॅक्टमध्ये फीड केलेला आहे. कधी तुला प्रॉब्लेम वाटला तर एक दाबायचा. मला लगेच फोन लागेल. आणि दुसरं म्हणजे तुला कुठेही अनसेफ वाटलं तर लगेच तिकडनं निघून ये लीला. ओके. आणि अजून एक ऍप आहे जो डाउनलोड होतोय. ते डाउनलोड झालं की तुला सांगतो की असं ऍप्लिकेशन. अभि ऐका. आणि एक ऐक लीला. काय झालंय? शांत व्हा. काय झालंय? काय झालंय तुम्हाला? तुम्ही आणि आजीनीच मला इतकं समजावलं ना, म्हणून चालले आज मी ऑडिशन द्यायला. तुम्ही काय काळजी करताय? कशी काळजी नको करू लीला. हे बघ, तुला काही झालं ना तर नाही माहिती मला मी काय करेन. अभि हे बघा, रिलॅक्स. तुम्ही बसा इथे. या इकडे बसा. बसा 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 बसा. अभि आधी मला सांगा, तुम्हाला माहितीये का मी कोणाची बायको येते? जगातला बेस्ट नवरा अभिराम जहागीरदार याची बायको आहे मी. तुम्हाला माहितीये का, माझ्या नवऱ्याला जर कळलं ना की मला एवढूसा जरी त्रास झालाय तर तो आकाश पाताळ एक करेल. त्याचं काय आहे ना, त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर आणि हीच त्याची सुपर पॉवर आहे. मग हे असं असताना मला कसं काय होईल? Why is here? When Abhi is here? Abhi, I hate tears रे. एक मिनिट. पेपर स्प्रे तुला माहितीये कधी वापरायचं. चला. हा मी जसं सांगितलंय तशा गोष्टी व्हायला हव्यात. जस्ट फॉलो द इन्स्ट्रक्शन्स आणि मला अपडेट देत राहा. अभि ओके. काय झालं? कोणाशी बोलत होता? नाही, जस्ट पुढच्या मीटिंग्स लाईन अप करत होतो. निघायचं? हो, तुम्ही सोडताय ना मला? हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.